त्यांना मी शुभेच्छा देतो. त्याला मी पैसे सुद्धा दिले, परंतु त्यांनी तिवारी यांनी 500 रुपये बक्षीस दिलं. त्या तिवारी साहेब यांनी 500 रुपये बक्षीस दिलं मुला मुलींना. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमात या गावातील सरपंच यांनी या गावात फार विकास केला आणि त्या विकासाचं श्रेय सरपंच यांनी घेतले नाही, कारण की त्यांनी स्वतः राबून या ठिकाणी गाव स्वच्छ केलं. स्वच्छ अभियानाअंतर्गत त्या गावात सुटता केली. ते स्वतः नाचत नाही, सुद्धा काम करतात आणि या ठिकाणी त्यांनी खूप मेहनत घेऊन या गावाला स्वच्छ सुंदर असं आपला गाव बनविलं. त्यांना मी धन्यवाद देतो. आणि असं त्यांनी सामील सुद्धा या गावाची दर्जा पालटून द्यावी ही नागराची विनंती करतो. आणि या ठिकाणी संदीपभाई गजबी सुद्धा होते, त्यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रम फार कामं केलं, तरी त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी दोन शब्दांनी संदीप जय हिंद जय भारत. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. गणतंत्र दिन सोहळा साजरा होत आहे. हा सोहळा ग्रामपंचायत तामसवाडी आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा याच्या संयुक्त विद्यमानाने त्या उच्च प्राथमिक शाळेमध्ये पार पडत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय या तामसवाडी गावचे युवा सरपंच आशिषदादा काकडे या सभेचे अध्यक्ष उपस्थित आहे. तसेच त्यांचे पूर्ण ग्रामपंचायतचे सहकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडूजी सोनटक्के आणि त्यांचे समितीचे सर्व सहकारी, या तामसवाडी गावचे माजी सरपंच उषाताई शिवारुके, या तामसवाडी गावमधले माजी युवा सरपंच माझे मित्र संदीपजी गजबी, या गावातील प्रतिष्ठित नागरिक कुंडूजी दुधाने, या गावचे माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते नंदूजी अलवाडकर, या गावचे प्रतिष्ठित माजी उपसरपंच काशीरामजी घोटंडे, या गावचे सामाजिक कार्यकर्ते आमचे काका गजाननजी शिवारुके, कमलाकरजी काकडे, सर्व गावकरी, या शाळेचे मुख्याध्यापिका, त्यांचे सहकारी आणि अंगणवाडीच्या सेविका, त्याच्या मदतनीस, आरोग्य केंद्राचे डॉक्टर साहेब आणि त्यांचे सहकारी, या तामसवाडीमध्ये कार्य करत असलेले ग्रामपंचायतचे सचिव बोरले साहेब, तामसवाडीमध्ये असलेले तलाठी तायडे साहेब, सर्व मान्यवर शिक्षक वृद्ध आणि चिमुकले आपले बाळगुंड आले उपस्थित आहे. सर्वांना मी नमस्कार करतो. आता सर्वांनी आपल्याला आपापले मनोगत व्यक्त केले. शाळेमध्ये इथे जेव्हा तालीम सुरुवात झाली या छोट्या छोट्या मुलांची, मी 87 पासून जेव्हा या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो, त्यांची तालीम बघून मला माझ्या बालपणाची आठवण आली. पण एवढंच होतं, त्यावेळेस आम्ही फक्त तालीम करायचा, गाणे नव्हते. आता या गाण्यावर तालीम झाली. खूप मला बरं वाटलं की या छोट्या छोट्या मुलांनी खूप चांगली तालीम केली आणि त्या तालिमीकरिता शाळेचा कारभार त्या मुख्याध्यापिका मॅडम चालवत आहे. त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो की त्या चांगल्या प्रकारे या जिल्हा परिषद शाळेचा कारभार चालवत आहे. त्या आपल्या समितीला घेऊन आणि ग्रामपंचायतचे आशिषदादा यांना घेऊन चांगल्या प्रकारे आपले काम कार्य पार पाडत आहे. आणि या तामसवाडी मधूनच प्रत्येक मुलगा हा शिकूनच क्वालिफाईड झाला. या तामसवाडी गावचे नंदनवन झाले, कारण या तामसवाडी मध्ये युवा सरपंच झाले. याच्या आधी युवा सरपंच संदीपजी गजबे होते. त्यानंतर या गावचे युवा सरपंच आशिषदादा काकडे जाते. त्या 26 जानेवारीला मी माझ्या भाषणामध्ये बोललो होतो आशिषदादांना की दादा,
आपलं रक्तकाम जात आहे किन्या फाट्यावरून गावापर्यंत. त्यांनी त्या शब्दाला मान देऊन गृहीत धरून त्यांनी त्या रोडाचं काम चालू केलं आणि इतका सुंदर असा रोड झाला. आणि त्या रोडा साईडने नाल्या आणि त्यांच्यावर संतांच्या फोटो आणि मनी लाइटिंग असं वाटतं. आता सुभाष त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण प्रवेश घेतो तेव्हा असं वाटतं की आपण त्यात आलो. खरोखर या तामसवाडीचा कायापालट करायसाठी किंवा सरपंचांनी खूप मेहनत घेतली आणि करत आहे आणि ते आपल्या हयातीमध्ये करत राहील. आणि त्यांना त्यांचे पूर्ण ग्रामपंचायत ते सहकार्य करत आहे. तळागाळाने कार्य सहकार्य करत आहे. त्यांच्याच पाठीमागे गावकऱ्यांचाही पाठिंबा पाहिजे. कारण गावकऱ्यांच्या पाठिंब्यावर ते जाऊ शकत नाही. आपण आपल्या गावकऱ्यांचाही पाठिंबा त्यांना दिला पाहिजे. आता आपल्या गावामध्ये एक दवाखाना त्याच्या बाजूने पूर्ण एक दवाखाना झाला. त्या दवाखान्यामध्ये कार्य करत असलेले सर्व डॉक्टर त्यांच्या आशा सेविका कोणत्याही व्यक्तीला गावकऱ्यांचा त्रास न होता ते आपापल्या सेवा सुरळीतपणे इमानी एकबारे या गावामध्ये पार पाडत आहे. आणि मी पाहत आहे सातत्याने की ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा गावकऱ्यांना त्रास होत नाही. शाळेच्या माध्यमातून मुलांना त्रास होत नाही. दवाखान्याच्या माध्यमातून कोणालाही गावकऱ्यांना त्रास होत नाही. त्यांना ज्या सोयी सुविधा पाहिजे त्या या गावचे आपले डॉक्टर त्याच्या मदत आशा सेविका पूर्णपणे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतात. आणि या गावाचा सर्वांगीण विकास सुख समाधानाने आनंदाने आशिष दादा टाकडे पार पाडत आहे. त्यांच्या हातून खूप काही छान सौंदर्यीकरण या तामसवाडी गावामध्ये घडत आहे. म्हणून त्यांना पुन्हा काम करण्यासाठी मी माझ्या परमात्मा एक सेवका परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्यांना काम करण्यासाठी मी परमेश्वराला शक्ती मागतो की त्यांना असे शक्ती द्या की ते आपल्या कार्यकाळामध्ये पुन्हा या तामसवाडी गावाचा कायापालट करतील असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या परमात्मा एक सेवक समाजातर्फे आपल्या सेवक परिवारातर्फे ग्रामपंचायतचे दवाखान्यात डॉक्टर त्यांच्या आशा वर्कर अंगणवाडीच्या सेविका मदतनीस आणि या तामसवाडी या शाळेच्या मातृअध्यापिका आणि त्यांचे सहकारी या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि मी माझ्या दोन शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला या मुख्यमंत्री संपत्तीमध्ये आपल्याला बक्षीस घ्यायचं आहे आणि ते सर्वात जास्त मार्गाच्या वसुलीवर. तर माझी एक विनंती राहील की सर्वांनी मार्चच्या आत टॅक्स भरण्यात यावी ही नम्र विनंती करतो. 2 शब्द. 20 जानेवारी या दिवसानिमित्त आज मी सर्वप्रथम संपूर्ण गाववासियांना विद्यार्थी मित्रांना या गणराज्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि मी आपला होतो सन 1947 या वर्षी आपला भारत देश स्वतंत्र झाला. या स्वतंत्र भारत देश करण्याकरता ज्या महापुरुषांनी ज्या हुतात्म्यांनी ज्या कर्मवीरांनी आपलं बलिदान दिलं आणि आपल्याला देश आझाद करून दिला अशा लोकांना पहिला विनम्र जीवा. देश स्वतंत्र झाल्यानंतर देश चालवण्याकरता भारताच्या पुढे खूप मोठा प्रश्न पडला आणि त्या प्रश्नासाठी उत्तर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शोधण्यात आले. आणि जेव्हा घटना तयार करण्यासाठी कमिटी तयार करण्यात आली त्या घटनेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेब त्यांनी कमिटी बसवली आणि त्या कमिटीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा तयार करण्यास सांगितले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिन रात्र त्यांनी आपले कर्तव्य या नात्याने
2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्यांनी आपला संघर्ष निवडला. परंतु भारताच्या पुढे एक संघर्ष उभा झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं का लिहिलं का जे देशात लोकांसाठी तळमळ करायची आहे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 21 जुलै 1949 रोजी भारताच्या पुढे एक भाषण केलं आणि भाषणामध्ये पूर्ण देश खुश झाला. त्याच्यामध्ये पृथ्वीपासून तर स्वर्गापर्यंत तर मानवापर्यंत प्रत्येक झाड वृक्ष असो प्राणी असो सगळ्यांसाठी एक कायदा निर्माण केला आणि त्या कायद्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे शिक्षणावर भर दिला. आणि हा कायदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या इथे मान्यता देण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी हा अंमलात आणून सुरुवात झाली. या कायद्यामध्ये शिक्षणावर भर देताना सर्वात मोठा एक प्रश्न उभा केला की आपलं लेकरू कसं शिकणार, आपलं कसं वाढणार, यासाठी प्रत्येक वेळेस जोर देत गेले. आणि याला शिक्षणावर भर देताना सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचंही त्यांच्या मागे योगदान राहिलं. तर त्यांनी महिला साक्षरता कशा होतील आणि पुढे कशा जातील याच्यावर सर्वात जास्त भर घातला. आणि आज आपला देश या शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जात आहे. हळूहळू तो संगणकीकृत झाला. संगणकीकृत म्हणजे आपण पेनापासून आज बटनावर म्हणजे संगणकीकृतवर आलो आहो. आणि हा संगणकीकृत आज झाल्यानंतर सगळ्यात मोठं म्हटलं म्हणजे तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की सायबर हा प्रश्न खूप मोठ्या देशाच्या पुढे झालेला आहे. तरी माझं एवढं म्हणणं आहे युवा पिढींना मोबाईल चालवत असताना थोडी काळजी घ्या. कारण सायबर केव्हा तुमचं अकाउंट खाली करणार याची काळजी सर्वात पहिले घ्या. कारण सायबर का करतो, मुलाच्या हाती फोन असतो आणि माया बाप बिमार आहे, तुझ्या बाप बिमार आहे, ओटीपी मागून घेतो आणि ओटीपी वरून पैसे खाली करतो. हे सर्वात महत्वाची बाजू आहे, याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की मी युवा पिढींना एवढं सांगू इच्छितो की आपण सार्वजनिक ठिकाणी बसतो जिथे चावडी असतो त्या ठिकाणी फांटेले असो या मंदिर असो किंवा अजून इतर काही असो अशा ठिकाणी आपण खर्राचं खाणे गुन्हा आहे. परंतु वास्तविकता चला पैसा तुमचा आहे, विचार तुमचे आहे, त्याच्यामुळे तुम्ही खर्रा खाता. परंतु त्या ठिकाणी थुकता. त्या ठिकाणी थुकल्यामुळे का होऊन राहिल्या गावामध्ये लहान लहानशे भांडण तयार व्हायला पाहिजे. तर माझ्या बाजूला थुकला मला इथं फीस वाटते म्हणून माझं असं म्हणणं आहे का युवा पिढींना तुम्हाला खाण्याची मनाई नाही, परंतु थुकताना विचार करा किंवा फसवा. एवढं मी आपल्याला सांगत आहो. आपण काळजी घ्या गोष्टीची. आणि मी इथे थांबतो. नमस्कार सर्व गावकऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. उपस्थित शाळा समिती अध्यक्ष बंडूजी सोनटक्के, ग्रामपंचायत सदस्य, शाळा समितीच्या उपाध्यक्ष, माजी सरपंच उषाताई शिवारुके, ग्रामपंचायत सदस्य राजकन्याताई भरतेजी, पूजाताई उके, रंजनाताई चव्हाण, रोशनीताई गोमकाळे, ऐश्वर्याताई पांगरे व माजी सरपंच संदीप भाऊ गजवे, गणेश भाऊ वैले, ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच नंदूजी लकडकर, माझे मार्गदर्शक राहुलजी बोरले, सचिव साहेब, बालाजी भाऊ शिवारुखे, सर्व व्यासपीठ व विद्यार्थी मित्रांनो व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका सगळ्यांना गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा देते. सगळ्या वक्त्यांनी सांगितलेच आहे गावामध्ये विकास काय झाला कसा झाला सगळं सांगितलेलं आहे. शाळेचा कार्याबल अजून एका महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि कारण की लोकसहभाग जो सचिव साहेबांनी सांगितला लोकसहभाग शिवाय पर्याय नाही. तुम्ही लोकसहभाग जर द्याल तर सर्व शक्य होऊ शकते. एकटा माणूस मी काही नाही करू शकत, मला जो पूर्ण गावाचा सहभाग नाही मिळत तोपर्यंत मला ताकद नाहीये. माझी फक्त जिद्द आहे, मला दुसरं काही नाही करायचं आहे. माझी फक्त जिद्द आहे की माझं गाव सुखरूप आणि समृद्ध व्हावं ही माझी जिद्द आहे. माझं नाव
तशी आशिषच आहे आणि सगळ्याला माहितच आहे. आपल्याला शाळेला आज माझ्या वाढदिवसानिमित्त राजेश भाऊ गोंकाडे यांनी पाणी फिल्टर दिलेलं आहे. हे 2-4 दिवसांनी तुम्हाला लावून मिळून जाईल जिल्हा परिषद शाळेला. आणि रंगरंगोटी आम्ही लोक सहभागामधून सनी करून राहिलेलो आहोत आणि ग्रामपंचायतात जेवढी तरतूद आहे तेवढंच आम्ही तुम्हाला शाळेला देऊ शकतो. तरतूद शिवाय आम्ही दुसरं काही नाही करू शकत. आणि आपल्या गावाला आता 9 लाखाचं पाणी फिल्टर मंजूर पण झालं आहे, त्याचं काम पण चालू झालं आहे आणि ते लवकरात लवकर 10-15 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये पूर्ण होऊन जाईल. आणि मेन गोष्ट म्हणजे ग्रीन जिम जो तो ठराव दिले, संदीप गजबेंनी बी ठराव दिलेले, आमदार खासदार सगळ्याला, पण आखरी आम्हाला जिम मिळाली नाही ग्रीन जिम. पण सचिव साहेबांनी आणि मी दिमाग लावलं, 1 मार्क आहे, एका मार्कासाठी आम्ही 2 लाख रुपये खर्च केले. ते ग्रीन जिमचं साहित्य आणून इथे ठेवलेलं आहे, ती 2-3 दिवसांनी लागून जाईल. आणि सोलर ग्रामपंचायतच्या वरती सोलर 1 मार्कासाठी 3 लाख रुपये खर्च केले मॅडम. बक्षीसचे जे 23-24 जे बक्षीस मिळालं आहे त्या बक्षीसच्या त्याच्या पैशामध्ये 3 लाख रुपयाचा सोलर झालेला आहे, 2 लाख रुपयाची स्कीम झालेली आहे आणि शाळेची रंगरंगोटी झालेली आहे म्हणजे पेंटिंग आणि ह्या परिसर झालेला आहे. बाकी सगळं टॅक्स वसुलीमधून सामान्य फंडातूनच खर्च कर. सरपंच आणि सचिव यांच्यावर कारवाई होऊ शकते. हॅलो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की सगळ्यांनी लोकसभा करा, तुमच्याला जेवढे देणार तेवढे. आता आम्ही लोकसभा, माझे कर्मचारी खूप मदत करतात, त्यांनी आम्ही दोघंजण मिळून सगळे घुमलो तर गोपाल मॅडिया भट्टेवाला यांनी 20,000 रुपये दिले, 10,000 रुपये पटकोराला यांनी दिले लोकसभा, त्यांच्या पावत्या पण दिल्या त्यांना. आणि शिशुपाल वाघुके यांनी 200 रुपये दिले. आणि मी सगळ्या मंडळांना विनंती केली की तुम्ही लोकसभा करा. लोकसभाशिवाय काही नाही, कारण की ग्रामपंचायतला काही आवक नाही. टॅक्स लावलं म्हणून आवक झालेली आहे ग्रामपंचायतला आणि जोपर्यंत टॅक्स वसुली होत नाही तोपर्यंत काही शक्य होऊ शकत नाही. पण तुम्ही चिंता करू नका, आपल्या संघ आपली ग्रामपंचायत बॉडी आहे, मी पण गावातील सर्व मंडळी पण आहे आणि ह्या गावाचा विकास होणारच. तुम्ही काही चिंता करा. मी प्रभारी सरपंच, मी उपसरपंच होतो, मी आता प्रभारी सरपंच. काही आमच्या सरपंच डिस्क्वालिफाय झाल्यामुळे त्यांच्या बदली माझ्याकडे चार्ज आहे, फक्त चार्ज आहे. मी उपसरपंच आहो तसा मॅन. आणि तुम्ही काही चिंता करू नका, शाळेला जे लागल ते आज बी मदत करणार आहोत, पद राहील नाही तरी पण मदत करणार आहोत. हे मी तुम्हाला गाई देतो, कारण की माझ्या गावची शाळा आहे. मी या शाळेमध्ये एवढ्याचा लहानपणापासून एवढा मोठा झालो. हिटा स्पर्धा तर इथं चांगल्या होत्या, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. तुम्ही हे शाळा पुढे सौंदर्यकरण तुम्हाला पुढे चेंज दिसाल. एवढे बोलून मी माझी 2 संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद भाऊ. विकास केला शिस दादानं, याला मी गवडणीची तर्ज घेतली आहे. विकास केला आशिष दादानं, पहिला नंबर आहे तमसवाडी गाव, पहिला नंबर आहे तमसवाडी गाव. विकास केला आशिष दादानं, विकास केला आशिष दादानं, पहिला नंबर आहे तमसवाडी गाव, पहिला नंबर आहे तमसवाडी गाव. सन 2023 उपसरपंच झाले आनंदात, उपसरपंच झाले आनंदात. 2023 मध्ये ते उपसरपंच झाले म्हणून मी ते कळवं टाकलं. सन 2023 उपसरपंच झाले आनंदात, उपसरपंच झाले आनंदात. पहिला नंबर तमसवाडी गाव, पहिला नंबर तमसवाडी गाव.
मग राजभाऊ कुंकाळे आले. राजभाऊ कुंकाळे असे दादाला विचारताय की काय कमी आहे, कुठे चालला आहे, काय काम आहे. म्हणून राजभाऊ कुंकाळे काय म्हणते, राजभाऊ कुंकाळे धावून आले असे दादाला विचारू लागले, असे दादाला विचारू लागले. राजभाऊ कुंकाळे धावून आले असे दादाला विचारू लागले, असे दादाला विचारू लागले. पहिला नंबर आहे तामसवाडी गाव, पहिला नंबर आहे तामसवाडी गाव. मग नंतर जयस्वाल साहेब आले. म्हणून ते काय म्हणते, जयस्वाल साहेब येऊन गेले आनंदित हे मनही झाले, पाहुणी आनंदी मनही झाले. जयस्वाल साहेब धावून आले पाहुणी गाव आनंदी झाले, पाहुणी गाव आनंदी झाले. पहिला नंबर आहे तामसवाडी गाव, पहिला नंबर आहे तामसवाडी गाव. जय हिंद, जय महाराष्ट्र.